नमस्कार शेतकरी खरीप हंगाम 2025चा शेतकऱ्यांचा पीक विमा हा कुठे रखडलाय असे प्रश्न बरेच सारे शेतकरी मित्र वारंवार येथे करत असतात आणि कृषी मंत्र्यांनी सांगितलं होतं की पोर्टलचा प्रॉब्लेम असल्यामुळे सध्या पीक विमा वितरण होणं शक्य नाही। तर मागील आठवड्यामध्ये त्यांनी असं काही सर्व काही माहिती दिली होती, ज्यावेळेस त्यांना शेतकऱ्यांनी घेराव घेतला होता आणि काही पत्रकारांच्या माध्यमातून प्रश्न विचारण्यात आले होते। त्यांनी सांगितलं होतं की मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा भेटेल किंवा दुसऱ्या आठवड्यात ते भेटला। आता मार्चच्या पहिल्या आठवड्यात ते पूर्ण झाले, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप कोणते रक्कम ते पीक विम्याची आले नाही। नेमका पोर्टलचा काय प्रॉब्लेम आहे, थोडक्यात टेक्निकल अनालिसिसच्या माध्यमातून आपण जे आहे की महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या मेन संकेतस्थळावरती जाऊन थेट मोबाईल स्क्रीनच्या माध्यमातून थोडक्यात सर्व काही माहिती ते जाणून घ्या। तत्पूर्वी तुम्हाला हे देखील एक माहिती सांगू शकतो की आता पीक विमा कंपन्यांवरती आक्षेप घेण्यात येऊ लागले काही जिल्ह्यांच्या माध्यमातून। एकंदरीत हा एक स्क्रीनशॉट तुम्ही बघू शकता की हा नांदेड जिल्ह्यातील आहे आणि एका शेतकऱ्याच्या माध्यमातून जिल्हा कलेक्टर सोबत एक पत्र पाठवण्यात आले त्यांच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांना, आणि त्यांना सांगितलंय की लवकरात लवकर तुम्ही शेतकऱ्यांच्या हिस्साचं अनुदान पीक विमा अनुदान त्यांना त्यांच्या खात्यामध्ये वितरण करणार, अन्यथा आम्ही याच्यावरती लवकरात लवकर जे की कायदेशीर कानून कारवाई करू आणि तुमच्यावरती सर्व याचा गुन्हा देखील दाखल करू शेतकऱ्यांना योग्य वेळी शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे वाटप न झाल्यामुळे। तर एकंदरीत हे पत्र देखील आता पारिपत्रक काही जिल्ह्याच्या माध्यमातून काढण्यात येऊ लागले। याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या परंतु ती माहिती आपल्याकडे अवेलेबल नाही। आता आपण थेट जाऊया महाराष्ट्र कृषी विभागाच्या मेन संकेतस्थळावरती थोडक्यात माहिती जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, आपण आलेलो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती, जसं की तुम्ही ते सर्व इंटरफेस बघू शकता। याच्यामध्ये आपण सर्च बारमध्ये सर्च केलेलं आहे गुगल ब्राउझरवरती की खरीप पीक विमा 2025 पात्र जिल्हे यादी आणि उत्पादक क्षमता जिल्हानिहाय। तर याच्यावरती आपण सर्व काही आपण ओव्हरव्ह्यू इथे बघू शकता। ती थोडक्यात न्यूज आर्टिकलची काही माहिती दिलेली असतात। AI ओव्हरव्ह्यू आहे हा। याच्यामध्ये फेसबुक पेजेसचे असेल किंवा ॲग्रोवनचे पेजचे असेल आणि इतरही बऱ्याच काही यूट्यूबच्या आर्टिकलची। याच्यामध्ये सर्वतः आपण आता खाली जाऊया आणि इथे बघू शकतात की ही जी वेबसाईट आहे मित्रांनो, याच्या माध्यमातूनच आपण सर्व काही माहिती इथे जाणून घेणार आहोत। याच्यामध्ये आपण बघू शकतात की प्रधानमंत्री पीक विमा योजना ही जी की कृषी.महाराष्ट्र.gov.in महाराष्ट्रातील ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाची ऑफिशियल वेबसाईट आहे। महाराष्ट्र शासनाचं ऑफिशियल पेज आहे कृषी विभागाचं। याच्यावरती आपण इथे जाऊया क्लिक केल्याच्या नंतर तर आपण बघू शकता की हा काय असा इंटरफेस याचा आहे मित्रांनो, आणि याच्यामध्ये सर्व काही माहिती शेतकऱ्यांच्या पीक विमा संदर्भातील साठवलेली असते आणि सर्व काही माहिती याच्यातूनच आपल्याला जाणून घ्यायची असते। तर हा सर्व काही आपण इथं हा पॅराग्राफ इथे बघू शकता। याच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो आता ही इथे हे जसे तुम्ही PDFचं ऑप्शन बघता आणि हे हे इथे हे जे बघू लागले तुम्ही नंबर 1चा पॅराग्राफ, हा नंबर 1चा हा पॅराग्राफ। तर याच्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2025 व रब्बी 2025-26 जिल्ह्यातील जिल्हानिहाय व पीकनिहाय क्रॉप कॅलेंडर आहे। आणि याच पॅराग्राफमध्ये शेतकऱ्यांची जे की मित्रांनो वर्षभराचा सर्व काही पीक विम्याची माहिती ते साठवलेली असते पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून, क्लेमची माहिती सर्व काही एकंदरीत सर्व काही डाटा। तर याच्यावरती आपण इथे क्लिक करूया। आता मेन प्रॉब्लेम शेतकऱ्यांना पीक विमा कशामुळे भेटून लागला आणि कधी भेटणार आणि कशामुळे रखडला, इथे आपण हे सर्व काही बघू शकता रेड अक्षरामध्ये मित्रांनो। इथे वरती जे आहे की सर्व काही सर्व्हर एरर इन ॲप्लिकेशन, आणि इथं आपण हे बघू शकतात की द रिसोर्सेस कॅन नॉट बी फंड। तर याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा पीक विमा रखडला आहे। ही जी महाराष्ट्र कृषी विभागाची मेन साईट आहे आणि मेन पोर्टल आहे, याच्यावरती शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा 2025चा कोणताही डेटा इथे उपलब्ध नाही आणि हे 2 ते 3 महिन्यापासून इथे असंच दाखवू लागले शेतकरी मित्रांनो। त्यामुळे शेतकऱ्यांचा पीक विमा इथे सध्या रखडलेला आहे आणि अद्यापपर्यंत कधीपर्यंत पोर्टल चालू होईल ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूया। तर जसं काही शेतकरी मित्रांनो तुम्ही ते मी जे दाखवलं तुम्हाला बघितलं असेल व्हिडिओमध्ये, तर महाराष्ट्र शासनाचे जे मेन साईट आहे आणि जे मेन पोर्टल आहे त्याच्यावरती शेतकऱ्यांचा कोणताही डाटा तिथे दाखवून लागलं, तिथे नो रिसर्च दाखवू लागलं, नो डाटा फंड असं ते म्हणू लागलंय। आता असं ते जर मेन संकेतस्थळावरती असं म्हणल्यावरच्या नंतर पीक मात्र साहजिकच आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप करण्याचं इथं पॉईंट येत नाही, कारण की त्यांच्याकडे माहितीच नाही। म्हणल्यावर पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची माहिती अद्याप उपलब्ध केली नाही। याच्यामध्ये जी माहिती असतात पीक उत्पादक क्षमतेची, कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक उत्पादन 2025च्या खरीप हंगामामध्ये किती झालेले हे अद्याप सर्व काही माहिती त्यांच्याकडे पूर्ण नसल्यामुळे हे सर्व काही तिथे दाखवू लागले असे मला काही हरकत नाही, किंवा इतर काही प्रॉब्लेम असू शकतात जे पीक विमा कंपन्यांनी अद्याप पूर्णच केले नाही आणि कृषी विभागाकडे आणि पीक विमा कंपन्यांचे जे मेन पोर्टल आहे त्याच्यावरती ती माहिती अवेलेबल नसल्यामुळे हेच एकमेव कारण ते असू शकतं की पीक विमा वाटपाचं जे कृषी मंत्र्यांनी सांगितलं की पीक विम्याचा पोर्टलचा प्रॉब्लेम दूर होता, पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात आणि याच्या संबंधीचा आम्ही जे की
केंद्राला एक पत्र देखील दिलेलं आहे आणि ते सर्व काही त्यांच्याकडून माहिती येताच आणि त्यांच्याकडून काही आदेश जारी होताच सर्व काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये योग्य ती रक्कम पीक विम्याची वाटप हो. नेमकं हे कधीपर्यंत होऊ शकेल आता? तर मित्रांनो साहजिकच आहे, आता मार्च लागलेला आहे. आता मार्चचा पहिल्या आठवड्यात बी शेतकऱ्यांना पीक विमा इथे भेटला नाही. जोपर्यंत या पोर्टलचं प्रॉब्लेम सॉल्युशन इथं निघत नाही, जर सॉल्व्ह तर होत नाही, तर शेतकऱ्यांना तोपर्यंत 2025च्या खरीपाच्या पीक विम्याची प्रतीक्षा इथे करावी लागेल. हालाकी बरेच काही यूट्यूबवरती व्हिडिओज बनवू लागले, त्यांच्या माध्यमातून सांगण्यात येऊ लागलंय की पीक विमा भेटण्याचा मार्ग मोकळा झाला. आता पीक विमा कंपन्यांना पारिपत्रक देण्यात झालं, त्याच्यावर कारवाई होणार आहे. परंतु हे फक्त म्हणण्याचं आणि सांगायच्या गोष्ट मित्रांनो. खरं तर शेतकऱ्यांना अद्याप प्रतीक्षा पीक विम्याची ते करावं लागलं. हेच माहिती होती. बऱ्याच काही शेतकऱ्यांचे कमेंट्स होते, म्हणलं त्यांना एक टेक्निकल अनालिसिसच्या माध्यमातून थोडक्यात त्यांच्यासोबत शेअर करा. कारण की बऱ्याचदा आपण म्हणत असतो की कृषी बघायच्या म्हणलं तुमच्यासोबत ते शेअर करा. पुढील असलेल्या महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल नक्कीच तुम्ही सबस्क्राईब इथे करू शकता. खूप खूप धन्यवाद.